कुपवाड परिसरात मूलभूत सुविधांचा अभाव, प्रहार जनशक्ती पक्षाने काढला गाढव हलगी मोर्चा. कुपवाड परिसरातील सार्वजनिक सुलभ शौचालयाच्या अभावाच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने गाढव हलगी मोर्चा काढण्यात आला. रोहिदास चौक ते कुपवाड महानगरपालिका कार्यालय या मार्गावर हा मोर्चा काढण्यात आला. महानगरपालिकेकडून अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमा राबवल्या जात असल्या तरी नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाने केला आहे. त्यामुळे बाजारपेठा, शाळा, महाविद्यालये व प्रमुख चौकामध्ये तात्काळ सार्वजनिक सुलभ शौचालय उभारावेत अशी मागणी करण्यात आली. या मोर्चात प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील भाऊ सुतार, युवक जिल्हाध्यक्ष ओम भोसले, मिरज तालुका प्रमुख पोपट माने, युवक अध्यक्ष राजू कदम, उपाध्यक्ष दत्ताभाऊ जगधने, धीरज कांबळे, सागर महारुगडे, तुषार चिंचकर, संजय सरक, विकास इरके यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरम्यान महापालिका सहाय्यक आयुक्तांनी याबाबत निवेदन स्वीकारून लवकरच सार्वजनिक शौचालय उभारणीची प्रक्रिया सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले. आज जो कुपवाडमध्ये स्वच्छतागृह उभारण्यासाठी आमचा जो प्रहार जनशक्ती पक्षाचा जो पाठपुरावा चालू होता गेले 2 महिने झाले, आज त्यानिमित्त आम्ही आज उग्र आंदोलन केलं आणि गाढव मोर्चा काढला. त्यानंतर 1 तासाच्या नंतर तो मोर्चा चालू राहिला. त्यानंतर सागावकर साहेब आले, सहाय्यक आयुक्त जे ते आले. त्यासमोर आमची व्यथा मांडली, ज्या गोष्टी घडल्या आत्तापर्यंत. आम्हाला 1 तास उभा राहावं लागलं उन्हामध्ये. त्यांनी आमची दिलगिरी मागितली. माझ्यामुळं थोडा मीटिंगमध्ये दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी आम्हाला एक लेटर दिलं की हे तुमचं जे मागणी आहे ती योग्य रास्त मागणी आहे, संविधानिक मागणी आहे. कुपवाडमध्ये गावठाणच्या भागामध्ये किंवा चौकामध्ये त्यांनी वर लिहून दिलं की वरील विषयास अनुसरून पत्रास अनुसरून कुपवाड गावामध्ये 10 सीटचे शौचालय बसवण्याचं सर्वेक्षण झालेलं आहे आणि ते आम्ही पुढं सादर केलेलं आहे. लवकरात लवकर तुमच्या ठराव प्राप्त करून टेंडर प्रक्रिया पूर्ण करून हे काम चालू करतो. लवकरात लवकर काम तुम्हाला पूर्ण करतो. आज आपलं अशी लेखी हमी मिळालेली आहे. हे प्रहार जनशक्ती पक्षाचं पहिलं यश आहे आणि या यशाचे पूर्ण आमचे मानकरी जे आहेत ते पूर्णपणे आमचे युवक तालुकाध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष जे आहेत पोपट माने आणि राजेंद्र कदम हे आहेत. सोबतच आम्हाला राष्ट्रीय दलित सेना या बहिणी आम्हाला पाठिंबा दिला. त्यांचंही धन्यवाद.